मसवड नगरपालिकेकडून मसवड शहराला जी पाणी पुरवठा केला जातं त्याची जी पाईपलाईन लोखंडी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन दिनांक 11/5/2026 रोजी माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून नावे म्हणजे नंबर प्लेट असलेला ट्रॅक्टर ती चोरून घेऊन चालला होता आणि 112 वरून माळशिरस पोलीस स्टेशनला कॉल केल्यानंतर माळशिरस पोलीस स्टेशननं तत्परता दाखवत ती तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी गेली आणि ट्रॅक्टर नेऊन माळशिरस पोलीस स्टेशनला बऱ्याच दिवस त्यांनी लावला आणि मसवड नगर परिषदेच्या बरोबर संपर्क केला की बाबा तुमची मालमत्ता हे अशा पद्धतीची चोरून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला आम्ही पकडलेला आहे. आम्ही इथं त्याचा ट्रॅक्टर आणि टायल्या त्यात असलेल्या पायपा ही सगळ्या आम्ही ह्या ठिकाणी पोलीस स्टेशनला लावलेले आहेत. पण तुम्ही या आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा. पण दुर्दैव म्हणावं लागेल की इथल्या शिवसाहेबांनी त्यावर कसली प्रतिक्रिया न देता ते प्रकरण पूर्णपणे टाळाटाळी करून त्यांनी गुन्हा दाखल न करता तिथं ना दाद ना फिर्याद ह्या तऱ्हेनं ट्रॅक्टर सोडून देण्यात आला. म्हणजे ही जर मसवड नगर परिषदेकडून जर अशा बेजबाबदारपणानं मुख्य अधिकारी वागणार असतील तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विचार करावा लागेल. आणि ही बेजबाबदारपणानं वागतात की ज्यावेळेला आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेला आदरणीय महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्याकडे आम्ही यांची तक्रार ऑनलाईन आमचे कार्यकर्ते बाळासाहेब विरकर यांच्या नावानं केलेले आहे. पण ह्यांच्यात काय सुधारणा जर नाही झाली संबंधित व्यक्तीने जर नाही कारवाई करण्यात आली तर आम्हाला शिवसाहेबांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये यांच्या विरोधात दाद मागावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की तुम्ही ज्या चोराला पाठशी घालताय त्याचं कारण काय? मसवड नगरपालिकेची राजरोसपणे चोरी करणाऱ्याला पाठशी घालण्याचे नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला? की मसवड शहरांच्या लोकांची प्रॉपर्टी आहे आणि म्हणून त्या चोरीमध्ये काय तुमची पार्टनरशिप आहे का? तुमची भागीदारी आहे का? तुम्हाला अधिकार कोणी दिला की आमच्या ह्या मालमत्तेचं नुकसान करण्यासाठी ह्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी शासन तुमच्यावर लाखो रुपये खर्च करून तुम्हाला आमच्या करातनं पगार देतंय. पण तुम्ही ह्याचं भान विसरला आणि आमच्या मालमत्तेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचं बेजबाबदारपणाचं काम जे तुम्ही चालवलेलं आहे ते आपण तात्काळ थांबवावं. अन्यथा येणाऱ्या काळात आम्हाला तुमच्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागावं लागेल. मला ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं तुम्हाला सांगायचं आहे की मसवड शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की मसवड शहराची प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीचं कोण जर नुकसान करत असेल तर त्याला 100% शासन झालं पाहिजे ह्या मतावर आम्ही ठाम आहोत.